फडणवीसांच्या कारकिर्दीत मुंबई महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र झालाय. संजय राऊतांचा घणाघात. महिला आरक्षण विधेयकावरून जोरदार हल्लाबोल. महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. एकूण 540 सदस्यांपैकी 528 सदस्यांनी मतदान केले. विधेयकाच्या बाजूने 298, विरोधात 230 मतं नोंदवली गेली. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच महाराष्ट्रातील वाढत्या ड्रगच्या प्रकरणावरूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी म्हटले की मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन आमचा निषेध करणार आहे. तुम्ही स्वतःचाच निषेध करा. मी काल म्हणालो की पंतप्रधानांनी या देशाची माफी मागायला हवी. उद्या देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात काही चुकीचं विधान केलं तर त्यांना देखील माफी मागावी लागेल. 2023 साली सर्वानुमते मंजूर झालेला कायदा जो तुम्ही लागू केलेला आहे, राष्ट्रपतींनी त्यावर सही केलेली आहे. आता तुम्ही कसले डमरू वाजवत बसलेले आहात, तुम्ही कोणाला फसवत आहात. मग 2023 सालच्या ट्विटबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे की माझं ट्विट खोटं आहे, असा हल्लाबोल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेला आहे. संजय राऊत यांनी पुढे म्हटलं आहे की महिला आरक्षणासंदर्भात तुम्ही जो मिस कॉल दिला आहे त्याला आम्ही सर्वांनीच पाठिंबा दिला, कारण तुम्ही 2023 सालचा तो कायदा लागू केला होता ना. मग आता का तडफडत आहात? तुमची नेमकी समस्या काय आहे? तुम्हाला कोणता मानसिक आजार जडलेला आहे हे आम्हाला कळू द्या. या लोकांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार झालेला आहे. पंतप्रधान खोटं बोलतात, मग गृहमंत्री खोटं बोलतात, त्यानंतर राज्यातील मुख्यमंत्री खोटं बोलतात, मग त्यांच्या पक्षाची नारी शक्ती खोटं बोलते. हा आजारच आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन खरं बोलण्याची एक शपथ घेतली की आम्ही जनतेला किंवा देशाला फसवणार नाही, खरं बोलू. मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांचा आदर्श न पाळता महाराष्ट्राच्या जनतेला काही खोटं सांगू नये, खोटं बोलू नये. ज्याला तुम्ही महिला आरक्षण बिल वगैरे म्हणताय आत्ता, ते मुळात महिला आरक्षणाचे विधेयक नव्हतं. ते मतदारसंघ अंधाधुंद पद्धतीनं तोडण्याचं एक बिल होतं. देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेत आहेत असं कळलं. साधारण 20 सप्टेंबर 2023ला त्यांनी एक ट्विट केलं आहे. ते त्यांना मी वाचून दाखवतो तुमच्या माध्यमातून. देवेंद्रजी म्हणतायत, बघा हा ऐतिहासिक क्षण, ऐतिहासिक क्षण. लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली. लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये यामुळे महिलांना 33% आरक्षण मिळेल. कोण म्हणताय? देवेंद्र फडणवीस म्हणतायत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांपैकी हे सुद्धा एक ऐतिहासिक पाऊल आहे. देशात रखडलेले अनेक प्रश्न निर्णय शून्यता आणि कर्तव्य शून्यतेमुळे अनिर्णित होते. आज नवा भारत सर्वसमावेशकतेच्या, सर्वांच्या समान भागीदारीतून विकासाच्या एका नव्या मार्गावर वाटचाल करतोय. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार. संपूर्ण देशभरातील नारी शक्तीचेही मनपूर्वक आभार. मग 20 सप्टेंबर 2030ला ट्विट करण्याचं कारण काय फडणवीस साहेबांना आमच्या? याचं कारण असं आहे की हे बिल मंजूर झालेलं आहे. हे बिल मंजूर झाल्यावर आपण नरेंद्र मोदींचं नारी शक्तीचं अभिनंदन केलेलं आहे. मग आता 3 वर्षांनी कसली भ्रूणहत्या झाली? कसली भ्रूणहत्या झाली? भ्रूणहत्या हा कायद्यानं एक अपराध आहे. महाराष्ट्रात भ्रूणहत्येवर बंदी आहे. हे ते विसरले. 2023ला जे बिल मंजूर झालं त्या बिलासंदर्भात तुम्ही आता आमचा निषेध करताय. दुसरं असं आहे, हे महाशय जे आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना कळलं पाहिजे की 2023ला संसदेनं नारी शक्ती वंदन अधिनियम बिल मंजूर केलं.
त्यानंतर राष्ट्रपतीच्या सहीनंतर तो कायदा बनला आणि परवाच्या 16 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारनं कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना काढून हा कायदा लागू केला. त्याच्यामुळे 33% आरक्षण हे कायद्यानं लागू झालेलं आहे. कोणत्या जमान्यात वावरतात आमच्या राज्याचे मुख्यमंत्री? आता म्हणे ते पत्रकार परिषद घेऊन आमचा निषेध वगैरे करणार आहेत. स्वतःचा निषेध करा, स्वतःचा. मी काल म्हणालो की प्रधानमंत्र्यांनी या देशाची माफी मागायला पाहिजे. उद्या जर देवेंद्र फडणवीस यांनी काही चुकीची विधाने केली या संदर्भात तर त्यांनाही माफी मागावी लागेल. 2023चा मंजूर झालेला कायदा सर्वानुमते जो तुम्ही लागू केला आहे, राष्ट्रपतींनी सही केली आहे त्याच्यावर, आणि आता तुम्ही कसली हे डमरू वाजवत बसलेला आहात. नारी शक्ती, नारी शक्ती. कोणाला फसवताय तुम्ही? का फसवताय तुम्ही? मग 2023च्या ट्विटबद्दल देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे. माझं ट्विट खोटं आहे. मी जे म्हटलं आहे त्यावेळेला ते खोटं आहे. त्यावेळेला सुद्धा हे बिल मंजूर झाल्यावर प्रधानमंत्र्यांनी राष्ट्र के नाम संदेश दिला होता. किती ऐतिहासिक काम मी केलं. तेव्हाही राष्ट्र के नाम संदेश त्याने दिलाच होता, जो कालही दिला. मग तो संदेश खरा होता की कालचा संदेश खरा होता? राष्ट्र के नाम काय चाललं या राज्यामध्ये, देशामध्ये? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.